Hello students. So today we are starting third 13th topic, organism and population, part first. And before that we have completed total 8 topic from the biology subject. Okay. Organism and the environment around. ओके, जे काही ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्यांच्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट कसं असतं, जसं की प्रत्येक ऑर्गॅनिझम जे काही असणार आहेत त्यांना एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट गरजेचं असतं. जसं की आपण राहतो तर आपल्याला राहण्यासाठी काय लागतं, घर लागतं. मग घरात वेगवेगळ्या जे काही फॅसिलिटीज असतील त्या डिपेंड असतात की कोणाला कशा पाहिजेत, कोणाला पाहिजे. पण काही ना काहीतरी एन्व्हायरमेंट आपल्याला गरजेचं असतं. सेम लाईक दॅट जे वेगवेगळे बर्ड्स घेतले, वेगवेगळे ॲनिमल्स घेतले, तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं एन्व्हायरमेंट गरजेचं असतं. इकॉलॉजी ॲट द लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इज बेसिकली द स्टडी ऑफ ॲनिमल और प्लांट फिजिओलॉजी which help us to understand how the organism are adapted to their environments, not only for their survival but also for their propagation. ओके, तर जसं की आपण बघितलं आधीच्या टॉपिक्समध्ये काय की नॅचरल सिलेक्शन असतं. म्हणजे काय, तर जे काही एन्व्हायरमेंटचं चेंजिंग होत जाईल, एन्व्हायरमेंटमध्ये जसे जसे चेंज होतील त्या एन्व्हायरमेंटमध्ये फिट राहण्याचा प्रयत्न करत असतात सगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते. आणि जर ते फिट नाही राहू शकले, तिथे त्यांची डेथ झाली, तर काय होणार आहे, पुढे त्यांची वाढ होणार नाही. पण वेगवेगळ्या चेंजिंग सराउंडिंग एन्व्हायरमेंटला जर ते तिथे फिट राहू शकले, तर काय होणार आहे, त्यांची कशाही एन्व्हायरमेंटमध्ये वाढ होऊन पुढे ते सर्वाईव्हसुद्धा करू शकतात, जगू शकतात. आणि सोबत काय, तर त्यांची जनरेशनसुद्धा वाढत जाणार आहे. त्यांच्यामध्ये जे काही नवीन नवीन जनरेशन येत जातील, नेक्स्ट पुढची पिढी आहे ती यायला सुरुवात होईल. ओके. द फिजिको केमिकल that is abiotic components that make up the habitat of an organism, but the habitat also includes biotic components like plant, pathogen, parasites and predator of the organism. ओके, तर वेगवेगळे अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स असतात जे की ऑर्गॅनिझम्ससाठी डिपेंड असतात किंवा ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी डिपेंड असतात. जर चांगलं अबायोटिक कंपोनंट्स असतील, म्हणजे जे काही वेगवेगळे केमिकल्स किंवा वेगवेगळं न्यूट्रिएंट जर चांगलं मिळालं तर तिथे चांगले वाढू शकतात. सेम तसंच जर त्यांना चांगल्या प्रकारचं फूड वगैरे मिळालं तर ते चांगले राहू शकतात, जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते. तर नेक्स्ट पॉईंट आहे हॅबिटॅट अँड नेचर. हॅबिटॅट इज द प्लेस or the set of environmental condition around the organism to which must adapt to survive or prosper. And the term niche is used to denote the functional role played by the organism in its environment. ओके, तर हॅबिटॅट आणि निचे हे दोन कॉन्सेप्ट आहेत. तर हॅबिटॅट म्हणजे काय, तर अशी एखादी जागा किंवा असं एक एन्व्हायरमेंटल सेटअप की जिथे ते ऑर्गॅनिझम्स आहेत ते राहतात किंवा तिथे राहण्यासाठी ते ॲडॅप्ट करून घेतात स्वतःला. म्हणजे काय, समजा काही कसे असतात काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते पाण्यामध्ये राहतात. काही आता पाण्यामध्ये राहतानासुद्धा काही फ्रेश वॉटरमध्ये राहतात, काही मरीन वॉटरमध्ये राहतात. काही ॲनिमल्स काही ऑर्गॅनिझम्स सॉईलवरती राहतात, काही प्लांट्सवरती राहतात. असं वेगवेगळे जे काही त्यांचं एन्व्हायरमेंटचा सेटअप असतो तो ठरलेला असतो आणि त्याला काय म्हणतात, तर हॅबिटॅट. ओके. आणि नेक्स्ट काय तर टर्म निचे. निचे म्हणजे काय, तर ते तिथे काय काय यूज करतात, म्हणजे एखाद्या प्लेसमध्ये राहत आहेत ते, तर तिथे त्यांचं काय काय कसं राहतात. म्हणजे जसं की आता पाण्यात राहत आहेत, मग त्यांचं डाएट काय आहे, शेल्टर कुठलं आहे. म्हणजे पाण्यात राहत आहेत मग त्यांना झोपायसाठी वगैरे कशी जागा आहे, कुठे जागा आहे, किंवा
फूड कुठलं भेटतं आहे हे सगळं असेल. मग प्लांट्सवरती राहणारे काही ऑर्गॅनिझम्स असतील, ते कशा पद्धतीचं डाएट घेतात, कुठे राहतात, हे सगळं जे काही असतं ते नीचेमध्ये कन्सिडर केलं जातं. ओके. अ हॅबिटॅट डिफाईन्स द फिजिकल स्पेस ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विथ द अदर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स, व्हाईल नीचे डिस्क्राइब्स how that organism is linked with its physical and biological environment. म्हणजे हॅबिटॅटमध्ये कुठे राहतात हे दाखवलं जातं आणि नीचेमध्ये काय तर कशा पद्धतीने तिथे राहतात हे सांगितलं जातं. डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड नीचे. अ हॅबिटॅट इज अन एरिया वेअर स्पेसीज लिव्स. ओके. अँड नीचे इज द कन्सेप्ट हाऊ ऑर्गॅनिझम इज लिव्ह. म्हणजे एखादी स्पेसीस कुठे राहते हे हॅबिटॅटमध्ये समजतं आणि कशी राहते हे नीचेमध्ये समजतं. कशी म्हणजे काय, तर तिथे काय खातात, तिथे कसे राहतात, कसे सर्वाइव्ह करतात हे. हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्यूमरस नीचेस. नीचेस डू नॉट कंटेन सच कंपोनंट. ओके. तर एखाद्या हॅबिटॅटमध्ये वेगवेगळे नीचेस असणार आहेत. म्हणजे काय, तर समजा पाण्यामध्ये राहतात तर त्याच्यामध्ये नीचे त्यांचे वेगवेगळे असणार, म्हणजे डाएट वेगळं असणार आहे, शेल्टर. आता काही समजा पाण्यातले ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते सरफेसलाच राहतात, म्हणजे वरच्या पाण्याच्या वरती राहतात, वरच्या भागावर. आणि काही असतात ते एकदम बॉटमला जाऊन राहतात. ओके. मग हे काय झालं, वेगवेगळे एकच हॅबिटॅट आहे. पाणी हे एकच हॅबिटॅट आहे, वॉटर, पण त्याच्या आतमध्ये वेगवेगळे नीचेस आहेत. ओके. Effect of temperature, rainfall and other abiotic factor. Flow of energy from one organism to other through ecosystem. तर हॅबिटॅटवरती टेम्परेचर, रेनफॉल आणि बाकीचे जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांचा इफेक्ट होत असतो. हॅबिटॅट सपोर्ट न्यूमरस स्पेसीज ॲट अ टाईम. नेचर सपोर्ट्स सिंगल स्पेसीज ॲट अ टाईम. तर हॅबिटॅटमध्ये जसं की मी म्हटलं वरती की वेगवेगळे नीचेस असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्पेसीजना तिथे सपोर्ट मिळू शकतो. पण नीचेसमध्ये कसं असतं, तर एकावेळी एकाच स्पेसीजला तिथे सपोर्ट मिळतो. हॅबिटॅट इज अ फिजिकल प्लेस. नीचे इज ॲक्टिव्हिटी परफॉर्म बाय ऑर्गॅनिझम. हां, तर हॅबिटॅटमध्ये काय आहे, तर एखादी फिजिकल प्लेस आहे, म्हणजे जागा आहे. पण नीचेमध्ये काय आहे, तर तिथे त्यांची ॲक्टिव्हिटी असते. डाएट असेल, शेल्टर असेल, फूड, जे काही सगळं असणार आहे ते तिथे समजतं. हॅबिटॅट इज नॉट स्पेसीज स्पेसिफिक. नीचे इज स्पेसीज स्पेसिफिक. ओके. डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट. प्लेस और एरिया वेअर अ पर्टिक्युलर स्पेसीज लिव्स इज इट्स हॅबिटॅट. म्हणजे अशी एखादी जागा जिथे एखादी पर्टिक्युलर स्पेसीज राहते त्याला काय म्हणतात, तर हॅबिटॅट. ओके. तर तुम्हाला जर समजा डेफिनेशन आली, नोट्स लिहायला आली, तर तुम्ही हे जे काही पॉईंट्स दिलेले आहेत ते तुम्ही लिहू शकता. तर कुठले कुठले फॅक्टर्स असतील जे की अबायोटिक फॅक्टर म्हणून त्या ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करणार आहेत, तर त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ सनलाईट, ॲव्हरेज रेनफॉल, ॲन्युअल टेम्परेचर, असे वेगवेगळे जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात. जसं की काही ऑर्गॅनिझम्स आहेत लाईक प्लांट्स, त्यांना सनलाईटची खूप गरज असते. का, तर फोटोसिंथेसिससाठी. मग ते त्यांना गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे, हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. ओके. आणि हॅबिटॅट कुठले कुठले असू शकतात, पॉन्ड, रिव्हर, ओशन, किंवा मग प्लॅन्टवरती राहणार, टेरेस्ट्रियल असू शकतील. तर टेरेस्ट्रियलमध्ये काय, अर्बोरियल म्हणजे प्लांट्स झाडावरती राहणारे. टेरेस्ट्रियल, अर्बोरियल म्हणजे काय, जमिनीवर पण राहतात आणि झाडावर पण राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे पाण्यात पण राहणार आणि जमिनीवर पण राहतात. एरियल म्हणजे काय, तर पूर्णपणे झाडावरतीच राहतात. आणि ॲक्वॅटिक म्हणजे काय, तर पाण्यामध्ये राहणारे. असे वेगवेगळे हॅबिटॅट्स असतात. ओके. आणि नीचे. द टर्म नीचे वॉज फर्स्ट टाईम यूज बाय जे ग्रीनेल. ओके. तर नीचे म्हणजे काय, तर तिथे ते कसे सर्वाईव्ह करतात. नीचे इज डिस्क्राईब ॲज
a position of a species in the environment, like what they do for their survival, how they fulfill their needs of shelter, food, etc. ओके, तर असे त्यांचे जे काही वेगवेगळे जे काही राहण्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते नीचेमध्ये सॉल्व होतात. म्हणजे काय, तर कशा पद्धतीने सर्वाईव्ह करू शकतात, कशा पद्धतीने त्यांना राहता येईल, तिथे फूड कसं मिळेल, हे सगळं त्याच्यामध्ये बघायला मिळतं. ओके, तर नीचेसच्या 3 टाइप्स आहेत. ओके, 3 टाइप्स ऑफ नीचेस आर फाउंड. फर्स्ट, स्पॅटियल और हॅबिटॅट नीचे. सेकंड, ट्रॉफिक नीचे. थर्ड, मल्टी डायमेंशनल और हाइपर वॉल्यूम नीचे. स्पॅटियल और हॅबिटॅट नीचे, इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाय बाय द ऑर्गॅनिझम. ओके, तर स्पॅटियलमध्ये काय समजतं, तर किती जागा किंवा कोणती जागा ते ऑक्युपाय करतात. म्हणजे पाण्यामध्ये असतील तर पाण्यात कुठे राहतात, सरफेसला राहतात, बॉटमला राहतात, किंवा मग जमिनीवर असेल तर जमिनीवर कुठे राहतात. जमिनीमध्ये पण काही ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स बघितले तर जमिनीमध्ये आतमध्ये सॉईलच्या आतसुद्धा राहतात, किंवा काही असतील ते प्लांटवर राहणारे असतात. असे वेगवेगळे जे काही असतील ते स्पॅटियल नीचेमध्ये समजतं. सेकंड आहे ट्रॉफिक नीचे. ट्रॉफिक नीचे इज ऑन द बेसिस ऑफ ट्रॉपिक लेवल ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इन अ फूड चेन. तर फूड चेनमध्ये त्यांची कुठची लेवल आहे, म्हणजे त्यांना कशा पद्धतीचं फूड लागतं आहे, हाय लेवल, लो लेवल, किंवा फार कमी प्रमाणात, किंवा काही ऑर्गॅनिझम्स काय करतात, स्वतःचं फूड स्वतः मेक करतात, काहींना दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागतं. तर अशा पद्धतीचं जे काही असतं ते ट्रॉफिक नीचेमध्ये येतं. अँड थर्ड आहे मल्टी डायमेन्शनल नीचे. इट कन्सिडर नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक. The resulting space will be a hyper volume, not something that can be perceived by the human mind. This is called hyper volume niche. तर हायपर व्हॉल्यूम निचेमध्ये काय आहे, तर सगळे फॅक्टर्स बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिकमध्ये काय आहे, त्यांना जे काही फूड वगैरे लागणार आहेत ते, आणि अबायोटिकमध्ये काय आहे, सनलाईट, टेम्परेचर, रेनफॉल, हे जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याचं कसा यूज होतो तिथे, आणि ते जे काही सगळ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी ह्युमन बिंग्ज असतात ते आर्टिफिशियली देऊ शकत नाहीत. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या नॅचरलीच त्यांना मिळत असतात. ओके, तर त्यांना काय म्हटलं जातं, तर हायपर व्हॉल्यूम नीचे. ओके, सो आपण काय बघितले आत्ता, कन्सेप्ट कुठली, तर हॅबिटॅट अँड नीचे. ह्या 2 कन्सेप्ट आपण इथे बघितल्या आहेत. थँक्यू.